यानंतर पुन्हा एकदा आपण आजच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे जाऊयात। मंत्री म्हणून छगन भुजबळ यांचा आज शपथविधी सोहळा होतोय। तिथे थेट आपण पाहतोय थेट दृश्य पाहतोय आपण। थोड्याच वेळामध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे। अनेक महत्त्वाचे नेते मंत्रिमंडळातले मंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सुनील तटकरे तसंच उद्योगमंत्री उदय सामंत हे पोहोचलेले आहेत। आज सकाळी पत्रकारांशी बोलत असताना घरातून निघत असताना छगन भुजबळांनी अतिशय बोलकी अशी प्रतिक्रिया दिली। ऑल इज वेल दॅट एंड्स वेल असं त्यांनी म्हटलं आणि त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या सर्वांचेच आभार मानले। एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे सुद्धा आभार मानले। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल हे मानलं जात आहे। नेते छगन भुजबळ यांचं पुनर्वसन मंत्रिपदावरती होणं। थोड्याच वेळात ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि राजभवनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। वास्तविक पाहता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरती आता भुजबळांचं पुनर्वसन होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।